थोडे अजून MCQs घेऊ. Can you tell me what will be the output of this code? थोडे bitwise operators सगळं आठवतंय का नाही चेक करूया आपण. I equal to 1, I less than equal to 5, I plus plus. ठीक आहे. आणि प्रत्येक वेळेला कॅरेक्टर प्रिंट करतोय, पण प्रिंटिंग काय करतोय, सी आणि मास्कचं ऑर केलेलं रिझल्ट, बिटवाईज ऑरिंग. मग सी किती आहे सांगा? 48 आहे. 48 इन बायनरी मला सांगाल किती? 48 म्हणजे 32 प्लस किती? 48 बनवायला अजून किती लागणार? 32 प्लस 16 ना. 32 प्लस 16 इज 48. तर 0 1 2 3 4 5 6 आणि 7. 0 to 7 म्हणजे 8 बिट्स झाले. ही म्हणजे कोणती व्हॅल्यू आहे? सी. दॅट इज 48. इज इट 48? सी. आणि मास्क किती आहे? 1. 0 1 म्हणजे ऑक्टल 1, पण ऑक्टल 1 आणि डेसिमल 1 सेम 1 असणार ना हे. ठीक आहे. इज इट राईट गाईज? आता याचं ऑरिंग होत आहे. जेव्हा हा ऑर होईल तेव्हा मला सांगाल काय येईल? 1 0 0 0 1 1 0 0. हे जे काय आन्सर आलंय त्याला तुम्ही कॅरेक्टर मध्ये प्रिंट करता. हे जे काही आन्सर आहेत ते प्रिंटिंग इन कॅरेक्टर. मग मला सांगाल हे आन्सर किती आलंय? 49 आहे ना, कारण हे 48 आहे, हे 32 प्लस 16 48 आणि हा 1 49. आता 49 हे कोणाचं अस्की व्हॅल्यू आहे? 1चं, कारण 0चा अस्की व्हॅल्यू 48 आहे. 48 जो असतो ना तो कोणाचा अस्की व्हॅल्यू आहे? कॅरेक्टर 0. आपण कॅरेक्टर मध्ये प्रिंट करतोय ना. मग हे जे दोघे आहेत हे मास्क करून जे आन्सर आलंय हे आलंय जे 49. पण 49 ही कोणाची अस्की व्हॅल्यू आहे? कॅरेक्टर 1ची. कॅरेक्टर 0ची 48 आहे, तर कॅरेक्टर 1ची किती असणार? 49. कळतंय? जसा कॅरेक्टर ए ची अस्की व्हॅल्यू किती आहे? 65. स्मॉल ए ची 97. तशी कॅरेक्टर 0ची किती आहे? पण आपला आन्सर काय आलाय ऑर करून? 49. आणि 49 कसं डिस्प्ले करताय? कॅरेक्टर मध्ये. मग 49 इन कॅरेक्टर काय दिसणार? 1 दिसणार. म्हणजे मॉनिटरवर काय येईल? 1. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा तुम्ही लिहिलंय मास्क इज इक्वल टू मास्क लेस देन 1. म्हणजे त्या मास्कला लेफ्ट साइड एक बिट शिफ्ट करताय. मास्कला कोणत्या बाजूला एक बिट शिफ्ट करताय? लेफ्ट साइड 1 बिट. मग बघा लेफ्ट साइड 1 बिट केला तर तो 10 होणार का? 10 होणार ना. मगाशी मास्क 1 होता ना, मग लेफ्टला शिफ्ट केल्यावर एक बिट पुढे आला, आत 0 येतो नेहमी. लेफ्ट साइड शिफ्टिंगला नेहमी आत 0 येतो, राईट साइड शिफ्टिंगला ओल्ड साइन बिट. ठीक आहे. हे शिफ्ट झालं. आता ह्याचं अँडिंग केलं, सॉरी ऑरिंग, तर किती येणार? बरोबर 50 येणार. हे 48 प्लस 2 50 येणार ना. 0 0 1 1 0 0 1 0 50. आणि 50 ला कसं डिस्प्ले करतात? कॅरेक्टर. 50 डिस्प्लेड ॲज कॅरेक्टर. तर 50 कोणाचा अस्की व्हॅल्यू आहे? 2चा. म्हणून इथे काय दिसेल? कारण 49 1चा आहे तर 50 2चा दिसणार. झालं. अजून एक इटरेशन. कळतंय ना? आता अजून एक इटरेशन. अजून एक इटरेशनच्या वेळेला परत मास्क एक बिटनी पुढे सरकला असेल ना,
बरोबर की नाही रे? इज मास्क शिफ्टेड बाय वन मोर बिट अहेड. मग मला सांगाल, जर मास्क एक बिटनी पुढे सरकलाय तर आता तो 1-0 होणार का? विल इट बिकम 1-0? मग मला सांगा, याचं एंडिंग केलं तर किती येईल? 0-0-1-0-1-1-0-0. ठीक आहे. आता हे किती होईल? हे तर ऑलरेडी 48 आणि +4, पण 52 कोणाचा ASCII व्हॅल्यू आहे? 4चा का? कारण आता आपण जस्ट नाव बघितलं होतं 50 कोणाचा होता, 51 कोणाचा असणार, तर 52 कोणाचा असणार? 4चा. हे रिझल्ट किती आलाय पहिलं कळलं ना? 52 आलाय. आणि 52 कोणाचा ASCII व्हॅल्यू आहे? 4. कारण %C मध्ये प्रिंट करतात, मग 4 दिसेल. बरोबर का रे? परत अजून एकदा होणार आहे, पण नेक्स्ट टाइम मला सांगाल, हा 1 इथे आलेला असणार ना. आता अजून एकदा जेव्हा शिफ्ट कराल तेव्हा मास्क मला सांगाल का असं असेल ना, हा 1 इथे सरकला असेल, बरोबर? मग त्याचं जेव्हा एंडिंग कराल तेव्हा मला सांगा रिझल्ट काय हे येणार का? रिझल्ट किती आहे? हे तर ऑलरेडी 58 आणि +8 56. आणि 56 कोणाचा ASCII व्हॅल्यू? 8चा. 8चा ASCII व्हॅल्यू 56. बरोबर ना? कारण 49 1चा आहे, 52चा आहे, 51 3चा आहे, 52 4चा आहे, तर 5चा 53, 6चा 54, असं करत करत तुम्ही 58 कोणाचा येणार आहे? 8चा. बरोबर? तर हे 48 + 8 56. 56 कोणाचा ASCII व्हॅल्यू आहे? 8चा. म्हणून तो 8 प्रिंट करा. पटतंय का? आता तसं बघितलं तर ऑप्शन मध्ये हा एकच आहे. तसं बघितलं तर या सिक्वेन्स मधला हाच ऑप्शन दिसतोय ना. म्हणजे डायरेक्ट सांगितलं की ऑप्शन नंबर बी तरी चालेल, फक्त क्रॉस व्हेरीफाय करू की का पुढच्या वेळेला 0 येतो, सांगतो. बघा, नेक्स्ट टाइम परत मास्क इथे शिफ्ट होणार ना. अजून एक इटरेशन राहिलंय, तर मला सांगाल मास्क इथे शिफ्ट होईल का? म्हणजे तो 1 सरकत इथे आला का आता? हो की नाही रे? आता ह्याचं ऑरिंग जेव्हा कराल तेव्हा मला सांगा किती येईल ऑरिंग केल्यावर? 0-0-1-1 इथे काय येणार? 0 येणार. 0-0. आता हे सांगाल किती ASCII? 48. आणि 48 कोणाचा ASCII आहे? 0चा. म्हणून शेवटला परत काय दिसतो? रूल कळला का? क्लिअर? ओके. तो आय होप यू अंडरस्टूड. तर ह्या ऑप्शन्स पैकी कोणता बरोबर आहे? आता जनरली काय करतील, हे देण्यात जागे ना, तो 1 2 4 8 2 वेळा देतील टू कन्फ्यूज. हा, म्हणजे शेवटचा डिजिट थोडा वेगळा करेल. क्लिअर? आता ह्या केसमध्ये इंटिजर i = 5 लिहिलंय. फॉर बॉडीला 3 पार्ट असतात, एक इनिशियलायझेशन, एक कंडिशन आणि एक अपडेशन. बरोबर की नाही? फॉरचा जो हेडर लाईन आहे त्याच्यात 3 पार्ट असतात ना, एक इनिशियलायझेशन, एक कंडिशन आणि एक अपडेशन. आणि हा फॉर त्याच्या बॉडीमध्ये फक्त नल स्टेटमेंट परफॉर्म करतो. बघा, शेवटला सेमिकोलन टाकला तर तो त्याच्या ऍक्च्युअली बॉडीमध्ये काय परफॉर्म करतो? नल स्टेट. असं आहे ना ते. फॉर हे तिन्ही आहेत आणि खाली काय आहे? हा सेमिकोलन इथे लिहा काय आणि खाली लिहा काय? मग प्रत्येक इटरेशनला हा फॉर लूप काय परफॉर्म करतोय? सेमिकोलन, म्हणजे नल स्टेटमेंट. आता इनिशियलायझेशन तर झालंच नाही, मग डायरेक्ट कंडिशनला येणार का? आणि कंडिशन ट्रू असेल तर त्या नल स्टेटमेंटला जाणार ना पहिलं.
आणि तिथून मग अपडेशनला येणार आणि तिथून तो परत कंडिशनला येणार, असं चालत राहील. करेक्ट. तर मला सांगा, स्कॅनएफ नेहमी काय रिटर्न करतो? किती व्हॅल्यू सक्सेसफुली स्कॅन. मग इथे तुम्ही किती व्हॅल्यू स्कॅन करताय? एक इंटीजर स्कॅन करताय ना एका वेळेला. मग प्रत्येक वेळेला स्कॅनएफ काय रिटर्न करणार? तो स्कॅनएफ प्रत्येक वेळेला वेट करणार तुम्हाला एक इंटीजर एंटर करायला. तुम्ही काहीही इंटीजर एंटर करा, स्कॅनएफ नेहमी काय रिटर्न करणार? का? कारण तो किती व्हॅल्यू सक्सेसफुली स्कॅन करतोय. तुम्ही 0 जरी एंटर केलात ना, -5 पण, 100, 200 काही एंटर करा, तो जो एंटर केलेला इंटीजर आहे तो कशात स्टोअर होईल? आणि स्कॅनएफ रिटर्न काय करेल? काउंट ऑफ व्हॅल्यू सक्सेसफुली स्कॅन. किती व्हॅल्यू त्यांनी सक्सेसफुली स्कॅन केल्या? 1. पण 1 हा सी मध्ये ट्रू आहे का फॉल्स आहे? नॉन झिरो आहे ना. क्लिअर. आणि ट्रू असल्यामुळे तो बॉडीमध्ये येणार दी नल आणि नंतर इथे येईल प्रिंटिंग. ठीक आहे. क्लिअर. मग आता इथे मला सांगाल कोणता ऑप्शन चालेल? विल इट नॉट गेट एक्झिक्युटेड एट ऑल, or will it get executed only once, or will it get executed 5 times, or will it get executed infinite? Infinite. का? तुम्ही एंटर, ती कंडिशन नेहमीच ट्रू येणार आहे. तुम्ही इंटीजर एंटर केलं तरी सुद्धा, आता म्हणाल नाही मी फ्लोट टाकलं तर फ्लोट टाकला ना तरी तो डॉट पार्ट लॉस होतो आणि तो इंटीजर त्याच्यात येऊन स्टोअर होतो. कॅरेक्टर टाकलं तरी त्याची आस्की व्हॅल्यू येऊन स्टोअर होते. म्हणजे नेहमी स्कॅनएफ काय रिटर्न करणार? हा, पण या कंटेक्स्ट मध्ये नेहमी काय रिटर्न करणार? 1 रिटर्न. आणि 1 हा काय आहे? ट्रू आहे, म्हणून तो लूप चालतच राहील. ठीक आहे. कळतंय का मी काय सांगतोय ते? बर, मग अजून एक एक्झाम्पल घेऊया. क्लिअर ना? ठीक आहे. अजून एका एक्झाम्पलला बघूया आता या केसमध्ये. कोड, when you see the code, ठीक है, whenever you see the code, we feel as if that printf is a part of that for loop. तो इंडेंट असा केलाय ना आणि फुल केलाय की असं वाटतं की तो प्रिंटएफ या फॉर लूपचा काय पार्ट आहे. पण तो प्रिंटएफ त्या फॉर लूप मध्ये नाहीच आहे. का? कारण तो फॉर लूप संपताना सेमिकोलन टाकलाय बघा. त्या हा असं असताना जर हा सेमिकोलन नसता तर हा प्रिंटएफ कशाचा पार्ट आहे? फॉर लूपचा. मग त्यावेळेला त्यांनी 0 to 5 पर्यंत काय प्रिंट केलं असतं. म्हणजे 0 पासून 5 म्हणजे 0, मग नंतर 1 होईल, मग 2, 3, 4, 5 आणि 5 प्रिंट केल्यानंतर शेवटला किती होईल? मग 6 लेस दॅन इक्वल टू 5 नसल्यामुळे फॉर लूप स्टॉप. पण मुळात तसं होणारच नाहीये. का? कारण हा प्रिंटएफ रिपीटच होत नाहीये. कारण प्रिंटएफ कशाचा पार्टच नाहीये. कारण त्या फॉर लूपच्या एंडलाच तुम्ही काय टाकलाय. म्हणजे मुळात तुमचा फॉर लूप दर इटरेशनला काय करताय? नल स्टेटमेंट असं करताय बघा. फॉर सेमिकोलन i लेस देन इक्वल टू 5, इथे काय होत आहे? i प्लस प्लस आणि त्याच्या बॉडीमध्ये काय आहे? सेमिकोलन. म्हणजे प्रत्येक इटरेशनला तो काय परफॉर्म करतोय? सेमिकोलन. इनिशियलायझेशन पार्ट तर झालेला आहे. मग डायरेक्ट इथे येईल. इज 0 लेस दॅन इक्वल टू 5? इज 0 लेस दॅन इक्वल टू 5? यस. खाली येईल, काय परफॉर्म करेल? नल आणि मग i प्लस प्लस 1. परत 1 लेस दॅन इक्वल टू 5? यस. खाली येईल नल स्टेट. असं करत करत कधीतरी i किती होईल? मग कंडिशन फेल. मग फॉर लूप थांबतो आणि मग तेव्हा तो प्रिंटएफला येतो आणि तेव्हा i ची व्हॅल्यू किती आहे? मग ती 6 व्हॅल्यू काय होते? प्रिंट. कळताय? पण बरेच जण
केअरफुली बघत नाही, ऑब्झर्वेशन प्रॉपर नसतं. गेटिंग? आणि तो कोड बघितल्यावर लगेच त्यांना काय वाटतं की किती सोपा आहे फॉर लूप, एक प्रिंट आहे ना, किती इझी कोड आहे, एक ते 0 ते 5 प्रिंट करेल आणि थांबेल. पण इकडे लक्ष जात नाही त्यांचा केअरफुली. कळलं? तर मिसगाईड केलाय तो प्रिंटएफ असा इंडेंट करून थोडा आत लिहिलाय आणि इथे काय टाकलंय क्लिअर. मला वाटलेलं की आज तरी लॅपटॉप घेऊन येशील, आजही आणलेला नाही. एक दिवस तरी असं ठरव की नाही, आज आज जाके दिखाता हूं, या माणसाला दाखवतच ना की माझ्याकडे एक लॅपटॉप आहे. बरं ना? यस ऑर नो? असं वाटलेलं की आज तरी 4 प्रोग्राम लॅपटॉपवर करून दाखवेल. असं काही नसतं क्लिअर, उगाचच आपलं. असो, जोक्स अपार्ट. तर इथपर्यंत क्लिअर? आम्हाला एक्झाम्पल कळला, हा ट्राय करा. आता इथे सांगा आय किती आहे इनिशियली? 1024. आय इनिशियली किती आहे? 1024. मग फॉर लूप सुरू आहे. इनिशियलायझेशन पार्ट काढलाय कारण तो आधीच झालेला. मग कंडिशन चेकिंगला येईल. कंडिशन चेकिंगला फक्त आय लिहिलंय ना, कंडिशनच्या जागी फक्त काय लिहिलंय? आय. आणि आय ची व्हॅल्यू किती आहे? आय ची व्हॅल्यू किती आहे? 1024. मग 1024 हे काय आहे? नॉन झिरो आहे, म्हणजे ट्रू आहे. तर आत येईल का? विल इट प्रिंट नेट टू नेट? क्लिअर? मग ते हा नेट टू नेट एकदा प्रिंट झाला की त्याच्यानंतर इथे येतं कुठे? आयला वन टाइम शिफ्ट. पण ते शिफ्ट केल्यानंतर आय चेंज होतो का? तिथे फक्त ती शिफ्टेड व्हॅल्यू आहे. म्हणजे जेव्हा मी परत कंडिशन चेकिंगला येईन तेव्हा आय अफेक्ट झालाय का? आय अजूनही 1024च आहे का? कारण आपण फक्त त्याला शिफ्ट केलंय, त्याला असाइन नाही केलंय ना. आपण आय इक्वल टू आय शिफ्ट लेफ्ट वन टाइम असं लिहिलंय का? हा पार्ट जेव्हा लिहत नाही तेव्हा तो फक्त एक एक्सप्रेशन, ती स्टेटमेंट नाही आहे. म्हणजे मला सांगा, हा जो पार्ट आहे ना तो लिहिला नाही इकडचा, हा पार्ट. क्लिअर? तर होतंय काय कळलं का? आयला वन टाइम शिफ्ट करून जो रिझल्ट येतो ना तो रिझल्ट देईल, पण आय मधली मेमरी व्हॅल्यू काय? तीच आहे तीच आहे. मग ज्या वेळेला तुम्ही परत इथे मध्ये चेकिंगला येता तेव्हा आय बदललेला असेल का? मग बरेच जणांना मिसगाईड होतं. त्यांना काय वाटतं की 10 इटरेशन्स नंतर ते थांबेल. 10 का बरं? कारण 1024 हे 10व्या बिटला 1 होतं. 1024 जो आहे ना तो म्हणजे 2^10. 32 म्हणजे 2^5. 32 2^5, 2^6 64, 2^7 128, असं 2^8 256, 2^9 512 आणि 2^10 1024. म्हणजे जी 10वी बिट आहे ना 0 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10th बिटला 1 आहे. कशाचं? 1024. हा 1024 चा बायनरी आहे बघा. मग बऱ्याच जणांना काय वाटतं की हे एक टाइम शिफ्ट होत आहे ना, मग त्यांना वाटतं की हा 1 नेक्स्ट टाइम इथे येईल, मग नेक्स्ट टाइम इथे येईल, नेक्स्ट टाइम इथे, आणि शेवटी बाहेर निघून जाईल. म्हणजे 10 इटरेशन नंतर काय होणार? तो 0. हे 10च, हे किती बिट घेतले? 10. पण इंटिजर काय 10 नसतो, तो 31 बिट पर्यंत असतो. म्हणजे ह्याच्या वर अजून काय आहेत? 0000 आहे. मग मला सांगा, पुढच्या वेळेला 1 इथे येईल, त्याच्या पुढच्या वेळेला 1 इथे येईल, असं 10 इटरेशन नंतर 1 बाहेर निघून जाईल. आणि मग लोकांना काय वाटतं 10 इटरेशन नंतर तो आय काय होईल? 0, आणि फॉर लूप थांबतो. पण ते तसं होत नाही का? कारण आय काय होतच नाही. हा,
पण आता काय करून बघा, आय लेफ्ट शिफ्ट 1 करण्यापेक्षा आय इक्वल टू आय लेफ्ट शिफ्ट 1 असं लिहिलं असतं. आय लेफ्ट शिफ्ट इक्वल 1 असं कंपाऊंड असाइनमेंट करू शकतो ना. म्हणजे इथे काय होत आहे, आय एक वेळा शिफ्ट होतो आणि रिझल्ट परत कशात सेव्ह होतो, आय मध्ये. मग पुढच्या वेळेला आय 512 होईल ना, अर्ध होणार ना. एक बिट शिफ्ट झाला राईटला की व्हॅल्यू हाफ होते. पुढच्या वेळेला 256 होईल, 128, मग 32, मग 16, 64, मग 32, मग 16, असं करत करत लास्टला 0. आणि मग 0 होईल तेव्हा ते थांबेल. मग त्यावेळेला तुमचा हा आन्सर असतो. पटतंय ना, क्लिअर. पण ऍक्च्युली तो 10 किंवा 11 वेळा होणार आहे का इन्फायनाइट टाइम होणार? का ह्या केसमध्ये इन्फायनाइट टाइम होत आहे? कारण आय काय होतच नाही, आय चेंजच होत नाही. क्लिअर? मला वाटतं रूल कळलं. ठीक आहे. इज इट क्लिअर टू यू, ऑल ऑफ यू? आता मला ह्या केसमध्ये सांग, एक लक्षात घ्यायचं, कंटिन्यू जेव्हा पण येतं त्यावेळेला सध्याचा इटरेशन जो असतो तो स्किप होतो आणि कंट्रोल कुठे येतं, टू द नेक्स्ट इटरेशन. बिगिनिंग ऑफ द लूप म्हणजे पुढच्या पण त्याचं बिगिनिंग म्हणजे इथे आहे ना, डू वाईल लूप आहे ना. क्लिअर? हे बघा, लक्षात घ्या, हा वाईल आहे, काही लूप आहे, वाईल आहे, फॉर लूप आहे, डू वाईल लूप आहे, व्हॉट एव्हर. ठीक आहे. इथे आपण काहीतरी कंडिशन टाकलेली आहे, हा कोड आहे, कंटिन्यू आला आणि परत कोड आहे. रूल कळताय? थोडं कोड आहे, मग कंटिन्यू आहे आणि परत थोडा कोड आहे. कंटिन्यू हा फ्लो ट्रान्सफर आहे, ब्रेक्स सारखा, रिटर्न सारखा. मग कंटिन्यू जेव्हा एन्काउंटर होतं तेव्हा राहिलेला कोड जो असतो तो स्किप होतो. whenever continue is encountered, the remaining code is skipped and the control comes to the beginning for the next iteration. जसं तुम्ही कधीतरी अधूनमधून लेक्चर स्किप करता, म्हणजे निघता, घरून निघता, पण मध्येच रस्त्यात कंटाळा येतो मग दुसरीकडे कुठेतरी जाता, है ना, डायरेक्शन बदलता, म्हणजे असं चालत चालत इकडे येता आणि मग मध्येच डायरेक्शन दुसरीकडे जातो, कुठेतरी कॅफेमध्ये जाऊन बसता, बरोबर की नाही, कुठेतरी गेम झोन मध्ये, आणि मग वेळ झाला की मग परत घरी येतात. क्लिअर? आईला कळायला पाहिजे ना जाऊन आलाय म्हणून. करेक्ट? थोडक्यात कळलं. पण मग तुम्ही कॅन्सल नाही करत ना, दुसऱ्या दिवशी येता परत. म्हणजे एखाद दिवस लेक्चर काय होतोय, स्किप. ब्रेक असतं तर म्हणजे तुम्ही आयडियाच कॅन्सल, आपने बस की बात नाही है सी, द्या सोडून दुसरं काहीतरी. मग त्याला ब्रेक, त्याला म्हणायचं ब्रेक, म्हणजे तुम्ही ब्रेक म्हणजे बाहेरच पडला. कंटिन्यू म्हणजे त्यावेळेचा जो कोड आहे तो काय केला, स्केप, आणि कंट्रोल कुठे येतो, टू द नेक्स्ट इटरेशन, पुढच्या इटरेशन. मग आता ह्या केसमध्ये सांगा, आय किती आहे, आय किती आहे, 0. डू वाईल लूप असल्यामुळे तो डायरेक्ट एंट्री करणार आहे. डू वाईल लूप 1 or more टाइम असतो ना, मला वाटतं माहिती आहे तुम्हाला. तर आय इक्वल टू 0 आत येईल, इफ चेक करेल. पण इफ चेकिंग करताना आय ची व्हॅल्यू लक्षात घ्या, जुनी वापरणार का नवीन, कारण प्लस पोस्ट आहे. मग जुनी व्हॅल्यू किती आहे, 0. इज 0 लेस दॅन 3? यस, आत येईल. पण आत येताना आय 1 झालेला असणार. आत आला, काय प्रिंट केलं, नेट टू नेट, आणि मग कंटिन्यू. कंटिन्यू म्हटलं की तो परत पुढच्या इटरेशनच्या बिगिनिंगला. मग ऍक्च्युली कंटिन्यू म्हटल्यावर डायरेक्टली कुठे येईल, इथे. पण इथे कंडिशनच काय, फॉल्स. थांबला, वाईल लूपच थांबतो. म्हणजे त्यांनी नेट टू नेट किती वेळा प्रिंट केलाय, ओनली वन्स. ठीक आहे. आता समजा हा डू वाईल लूपच्या जागी वाईल असता तर मग सांगा, हा वाईल वर असता ना, मग त्यावेळेला आतच गेला नसता ना. का, कारण कंडिशनच काय, वाईलची कंडिशनच फॉल्स असल्यामुळे तो आतच एंट्री केली नसती, त्यांनी एकदा पण नेट टू नेट प्रिंट नसतं केलं. क्लिअर? पण डू वाईल लूप असल्यामुळे कमीत कमी एकदा तरी तो आत येतोय. ठीक आहे. तर कंडिशन कळलं तर याचा आन्सर काय यायला पाहिजे,
1 time. Is it clear? बर, हा वाला आउटपुट सांग. आय इक्वल टू 0 आहे आणि ते आपण स्विच केसला पास केलं. पास करताना आय ची व्हॅल्यू किती आहे? 0. तर लक्षात घ्या, ते काही केस 0 शी मॅच नाही होणार. का? कारण इथे केस 0 नाही, केस कॅरेक्टर 0 आहे. सिंगल कोट म्हणजे व्हॅल्यू 48 वापरणार आहे इथे. कळतंय का रे बाळांनो? केस 48 आणि 1 आहे म्हणजे केस 49 वापरणार आहे. मग मला सांगा, आय जो पास केला तो किती आहे? 0. तो ह्या केसला मॅच होतो का? या केसला मॅच होतो? नाही. मग जेव्हा एक पण केस मॅच नाही होत तेव्हा काय रन होतं? डिफॉल्ट. विल इट प्रिंट नेट टू नेट VM? म्हणजे हे प्रिंट करतो. क्वाइट सिंपल. करेक्ट? सिंपल आहे ना? कळलं. ठीक आहे, मग आपण पुढचा क्वेश्चन बघूया. हा क्लिअर आहे ना? ओके. जर इथे सिंगल कोट 0 नसतं तर मग ते काय सिंपल आहे, तुम्हाला कळेल. मग ते केस 0 मध्ये गेलं असतं आणि मग नेट टू नेट प्रिंट. हे फक्त मिसगाईड करायला असतं. बऱ्याच वेळेला मुलं काय करतात, तिकडनं 0 आहे, त्यांना वाटतं हे 0 आहे डायरेक्ट येतं, पण ते केअरफुली बघत नाहीत की इथे कॅरेक्टर 0 आहे, सिंगल कोट मध्ये टाकला. सिंगल कोट 0 दिल्यामुळे त्याची आस्की व्हॅल्यू देणार आणि त्याची आस्की व्हॅल्यू किती आहे? 48. आत्ताच सांगितलं. क्लिअर? बर, या केस मध्ये सांगा बरं. केसेसचे व्हॅल्यूज काय असू शकतात हे मी सांगितलंय कधीतरी. असे केस आणि ऍडिशन्स अलाउड आहे आणि ते दोघेही कॉन्स्टंट आहे. असं असतं ना, केस x प्लस वाय आणि x आणि y हे व्हेरिएबल्स आहेत तर नसतं चाललं. x y असे व्हेरिएबल्स असते तर ते अलाउड नाही. रूल दिलेला आहे मी, केस आणि केसचे लेबल्स काय पाहिजेत? कॉन्स्टंट इंटीजर्स. इंटीजर्स. मग मगाशी म्हणाल तर मगाच्या एक्झाम्पल मध्ये केस सिंगल कोट 0 लिहिला. जरी सिंगल कोट 0 तरी त्याची आस्की व्हॅल्यू आणि आस्की व्हॅल्यू अल्टिमेटली परत इंटीजर्स. काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. तो is it allowed to write case x plus y where x and y are variables? Not allowed. But can we write case 1 plus 2? कारण 1 आणि 2 दोघेही कॉन्स्टंट आहेत. मग कंपायलर काय करतात? 1 प्लस 2 चं ऍडिशन होण्यासाठी रन टाइम पर्यंत वेट करेल का कंपायलेशनच्या वेळेलाच ते दोन कॉन्स्टंट फोल्ड करून 3 रिप्लेस करून टाकेल? कारण कंपायलर काय म्हणतंय, एनिवे नेहमी याचा आन्सर काय राहणार आहे? 3च राहणार आहे. तर कशाला याचं एक्झिक्युशन म्हणजे डिले करायचं? म्हणजे 1 प्लस 2 करायचं काम कधीपर्यंत ठेवूच नको, रन टाइम. आत्ताच मी या दोन कॉन्स्टंटला फोल्ड करून काय करून टाकतो? 3 बनवून टाकतो आणि ते तिथे काय टाकेल? गेले? ओके. So I hope it is clear to you guys. मग 0 प्लस 1 किती होतो? 1. आणि 1 प्लस 2 किती होतं? 3. यालाच कॉन्स्टंट फोल्डिंग. आता हे कन्सेप्ट पण कंपायलर कन्स्ट्रक्शन अँड ऑल तुम्ही मुलांनी शिकलेले नाही आहेत, म्हणून काही मुलांनी शिकलेले आहेत. कंपायलर कन्स्ट्रक्शन ग्रॅज्युएशनला झालेलं असेल एक पेपर, BSc. ज्यांचं BSc कम्प्युटर सायन्स आहे त्यांना पण झालेलं आहे. कम्प्युटर इंजिनिअरिंगला पण झालेलं आहे. प्रिन्सिपल्स ऑफ कंपायलर डिझाईन. तर ऍक्च्युली कंपायलर डिझाईन ज्यांचं झालेलं आहे त्यांना माहिती असतं की कोड ऑप्टिमायझेशन पण एक फेज असतो. कंपायलरचे 6 फेजेस असतात. त्यातला एक फेज जो असतो त्याला म्हणतात कोड ऑप्टिमायझेशन.
आणि ऑप्टिमायझेशनचा फेज काय करतं, अशा दोन कॉन्स्टंटला फोल्ड करून रिप्लेस करतं. म्हणजे ते ऑप्टिमायझेशन होत आहे ना. 1+2 करायचं काम रन टाइम डिले करायचं, तर तिथे काय होईल, जर प्रोग्राम 100 वेळा रन झाला तर 100 वेळा 1+2 होणार आहे, जबकि आन्सर नेहमी काय असणार आहे, सेम. मग कंपायलर काय म्हणतो, मीच एकदाच करतो आणि तिथे काय रिप्लेस करतो आन्सर. करेक्ट. म्हणजे कंपायलर डिझाईनच तसा होतो की असे कॉन्स्टंट्स काय होतात, इव्हॅल्युएट, आणि त्यांना त्याच्या आन्सरनीच काय करून टाकलेलं असतं, रिप्लेस. करेक्ट. ठीक आहे. हा कन्सेप्ट म्हणजे ह्या एक्झाम्पल्सचं आउटपुट काय पाहिजे ते कळलं. 1+2 म्हणून फक्त राईट. ओके. या केसमध्ये समजा आता E1 नावाचा एक काय आहे, मॅक्रो आहे. मॅक्रोजला आपण सिम्बॉलिक कॉन्स्टंट्स पण म्हणतो किंवा मॅनिफेस्ट कॉन्स्टंट. आणि कॉन्स्टंट जे बनतात त्यांना आपण इलॅबरेशन कॉन्स्टंट. इलॅबरेशन कॉन्स्टंट हे रन टाइम बनतात आणि मॅनिफेस्ट कॉन्स्टंट हे कंपायलेशनच्या आधी प्री प्रोसेसिंगच्या वेळेला. हॅशनी सुरू होती ना ती लाईन. म्हणजे या कॉन्स्टंट्सवर कोण ऍक्शन घेतं, प्री प्रोसेसर. आठवत आहे ना, CPP, विसरू नका. CPP म्हणजे C++ नाही, सी प्री प्रोसेसर. तो एक टूल होता, आठवत आहे, टूल चेन घेतली होती मी फर्स्ट सी प्रोग्राम जेव्हा घेतला. गेटिंग. तर तो जो CPP आहे तो काय करेल, पूर्ण प्रोग्राम मध्ये काय शोधणार आणि काय रिप्लेस करेल. जिथे जिथे ऑड आहे तिथे काय रिप्लेस करेल, 1. मी तुम्हाला ते दाखवलं पण होतं, CPPचा आउटपुट बघा, ती .i फाईल ती ओपन करून दाखवली. मग त्यात ते सगळे हेडरचे कंटेंट आले आणि मग ती फाईल, प्रोग्राम होता 4 लाईनचा, तो झाला 400-500 लाईनचा. आणि शेवटला कुठे आपला मेन होता आणि तिथे मॅक्स निघून गेला आणि तिथे ते 10 रिप्लेस झालं. ओके. तसंच आहे इथे. इथे काय होईल, हा E1 कशाने रिप्लेस होणार आहे. Is preprocessor going to replace it with 0? Is preprocessor going to replace this with 1? ते ऑलरेडी प्रीप्रोसेसर करून टाकेल. आता रन टाइम स्विच केसला काय पास केलंय, I and 1. I किती आहे, 3. 3 and 1 किती होईल सांगा बरं, 0 0 0 0 0 0 1 1. हे 3 आणि 1 0 0 0 0 0 0 1. याचा एंडिंग केल्यावर 1 येतं ना रिझल्ट, बाकी सगळं 0. अँड केल्यावर रिझल्ट 1 येतो. पटते का नाही रे. 3 and 1 किती येतं रिझल्ट, 1. आणि 1 आल्यामुळे कोणत्या प्लेसला येईल, केस 1 ला. कळतंय. आणि काय प्रिंट करेल, ऑड आणि ब्रेक. आता जर याच एक्झाम्पल मध्ये कुणी अँडच्या जागी ऑर दिलं असतं तर काय वाटतं तुम्हाला, इथे अँड साइन आहे ना, त्याच्या जागी ऑर असतं, बिटवाइज ऑर. डिफॉल्ट लागेल असतं का, कारण ऑरिंग मध्ये सांगा 3 or 1 is 3 ना, 3 or 1 is 3 आणि केस 3 नाहीच आहे म्हणून कुठे जाईल, डिफॉल्ट. पटतंय का तुम्हाला सगळं, यस, नो, शुअर, ओके. तर बघा, जस्ट तो एक बिटवाइज ऑपरेटर बदलला, अँडचा ऑर झाला की लगेच इकडे रिझल्ट चेंज. आणि जर कोणी लॉजिकल अँडिंग लिहिलं असतं तर, म्हणजे बघा मी एकालाच किती ऑप्शन करून देतोय तुम्हाला, म्हणजे तोच प्रोग्राम किती वेनी बदलू शकतात. ठीक आहे. इथे सिंगल अँड नाही दिला, काय दिला, 2 अँड दिला, लॉजिकल अँड. I and 1. हा, म्हणजे तेव्हा हे असं बिटवाइज अँडिंग नसतं केलं त्यांनी, त्यावेळेला फक्त नॉन झिरो झिरो चेक केला असता. तर I किती आहे, 3, नॉन झिरो. मग अँडिंग मध्ये तुम्हाला माहिती आहे की पहिलं नॉन झिरो आलाय तर पुढचं चेक करावं लागतं. अँडिंग मध्ये जर पहिलं फॉल्स आलं तर डायरेक्ट 0. अँड ऑपरेटर लॉजिकल अँड नेहमी 0 किंवा 1 रिटर्न करतो. मग I3 आहे, 3 नॉन झिरो आहे म्हणजे ट्रू आहे, तर इकडे येईल 1 पण काय, नॉन झिरो. मग मला सांगा ट्रू अँड ट्रू रिझल्ट
1 म्हणजे त्याचं रिझल्ट काय आलं असतं 1 आणि 1 म्हटल्यावर केस ऑडलाच गेला असतं गे नाही तर रूल्स आहेत बघा कधी सिंगल अँड लिहिलाय टू अँड लिहिलाय सिंगल ऑर लिहिलाय त्याच्याने इफेक्ट कसा होतोय तो समजून घ्या या कॉन्टेक्स्ट मध्ये तरी आन्सर काय आहे ऑड शुअर ना ओके बर अजून एक घ्या बरं इथे काय रिझल्ट यायला पाहिजे बघू पहिलं प्रिंट एफ त्याचं प्रिंटिंगचं काम करेल का इज प्रिंट एफ गोइंग टू डू द वर्क ऑफ प्रिंटिंग ठीक आहे तर पहिलं प्रिंट एफ आपलं काम करून येणार तर प्रिंट एफ काय डिस्प्ले करेल तो डबल कोड 0 लिहिलाय ना तर प्रिंट एफ 0 मॉनिटरवर पाठवणार मग प्रिंट एफनी किती कॅरेक्टर्स मॉनिटरला पाठवले हा 0 प्रिंट केला ना त्यांनी प्रिंट एफनी हा 0 प्रिंट केला ना मॉनिटरवर मग प्रिंट एफनी किती कॅरेक्टर्स कन्सोलला पाठवले 1 मग प्रिंट एफ रिटर्न काय करेल 1 मग इफ 1 म्हणजे काय ट्रू आत येणार आणि आय मध्ये काय स्टोअर करणार 3 आणि मग खाली येणार आणि आय ची व्हॅल्यू प्रिंट करणार किती आय ची व्हॅल्यू म्हणजे ऍक्च्युअली मॉनिटरवर काय दिसेल 3 का 03 03 का कारण 0 ऑलरेडी प्रिंटएफनी प्रिंट केला होता प्रिंटएफनी ऑलरेडी काय प्रिंट केला 0 तो 0 प्रिंट करून झाल्यावर प्रिंटएफनी रिटर्न काय केलं नंबर ऑफ कॅरेक्टर्स सेंड टू द कन्सोल मग त्या प्रिंटएफनी किती कॅरेक्टर्स कन्सोलला पाठवलेत एकच म्हणून काउंट काय रिटर्न करेल 1 पण सी मध्ये इफ 1 म्हणजे काय होईल इफ 1 होणार ना तो हे प्रिंटएफ काय रिटर्न करणार आहे मग इफ 1 होत आहे ते पटतंय का रे मुलांना मग इफ 1 म्हणजे इफ ट्रू आत येणार आय मध्ये काय स्टोअर करणार खाली येणार आणि आय प्रिंट करणार मग आय किती 3 ना मग ती व्हॅल्यू प्रिंट म्हणजे ऍक्च्युअली मॉनिटरवर काय दिसणार आहे 0 आहे हे सगळे बेसिक वाले एक्झाम्पल आहेत ऍक्च्युअल कॉम्प्लिकेटेड घ्यायचे अजून आपण त्याची पण अशी एक वेगळी एक वेगळा सेशन घेऊया ज्याच्यात खरी लायकी कळेल क्लिअर आपल्याला खरं ऍक्च्युअली किती येतं ते कळेल तसे एक्झाम्पल पण आहेत माझ्याकडे डोंट वरी म्हणजे हे तर फक्त कंट्रोल स्ट्रक्चरचे इफ आणि फॉर लूप स्विच केस अजून मेन तर पॉइंटर्स वर घेतलेलेच नाही स्ट्रक्चर फंक्शन्स त्याच्यावर पण काय आहेत भरपूर एमसीक्यूज करेक्ट या केस मध्ये पहिलं मला सांगाल आय काय आहे ग्लोबल आहे आय इज ग्लोबल आणि ग्लोबल व्हेरिएबल्स मध्ये बाय डिफॉल्ट व्हॅल्यू काय असते 0 लक्षात घ्या ग्लोबल्स जे असतात ना ते ऑटोमॅटिक स्टॅटिक असतात ग्लोबल्स जे असतात ते ऑटोमॅटिक स्टॅटिक आणि ग्लोबल्सला इनिशियलाइज नाही केलं एक्सप्लिसिटली तर त्याच्यात बाय डिफॉल्ट 0 मग आय मध्ये तसाही 0 आहे मग आत येईल इफ आय पण आय किती आहे असल्यामुळे कुठे येईल आणि एल्स मध्ये काय लिहिलं एल्स आउटपुट काय येणार कळलं ना if block is executed else block is executed it is unpredicted and I is not initialized error misplaced else असं नाही आहे का कारण सेमिकोलन पण एक स्टेटमेंट आहे ना त्याला म्हणतात नल स्टेटमेंट म्हणजे असा इफ एल्स लीगल आहे का सांगा मी लिहिलाय इफ काही लिहिलंय 100 सेमिकोलन एल्स सेमिकोलन इज इट अ लीगल स्टेटमेंट येस इफ 100 असेल तर तो नल स्टेटमेंट करतोय आणि एल्स नल स्टेटमेंट ही नल स्टेटमेंट आहे हा 100% काय आहे लीगल इफ एल्स ठीक आहे तर हा क्वेश्चन पण कळला मला वाटतं तर याचं आउटपुट काय यायला पाहिजे एल्स ब्लॉक इज
एक्झिक्यूट. ओके, ठीक आहे. चला अजून घ्या. जितके जास्तीत जास्त क्वेश्चन्स तुम्हाला परफेक्ट करून टाकायचं आहे ना. कोणत्याही कंपनीचे ऍप्टी पहिल्या अटेम्प्ट मध्येच क्रॅक करणार आहे. तयारीच अशी ठेवायची. ज्या कंपनीला मी जाणार त्याची ऍप्टी मी क्रॅक करून येणारच. फक्त टेक्निकल ऍप्टिट्यूड नाही, जनरल ऍप्टी पण तयारी ठेवा. नाहीतर आपली सी करत एक स्टेज येईल की सी यायला लागलंय पण आम्हाला नॉर्मल जनरल ऍप्टी येतच नाही. जनरल ऍप्टीची पण प्लीज काय ठेवा, तयारी ठेवा. कळताय ना. त्याच्यात पण असे एक 8 ते 10 सेक्शन असतात. त्याचेच प्रॉब्लेम नीट केले तरी जमतात लई. त्यात पण असं एक टाइम असतं, टाइमवर एक असतात. मग त्या प्रॉफिट लॉसवर असतं एक, ते स्पीड वेलॉसिटीवर असतं. असे एक कॅटेगरीज असतात. त्या कॅटेगरीज घ्यायच्या, त्याच्यावर 10-15 प्रॉब्लेम सॉल्व्ह केले तरी येतं. ते काय म्हणजे ऍप्टीला एवढं डिफिकल्ट नसतं. हा, कधी कधी लॉजिकल रिझनिंगला होतं थोडं. काही कंपनीज एवढा घेत नाही तशा. पण काही कंपनीचा एक सेक्शन कशाचा असतो, लॉजिकल रिझनिंग. काहीच नाही झालं तरी एमबीएची तयारी होऊन जाते. म्हणजे काहीच नाही, म्हणजे जॉब नाही तरी ऍटलिस्ट एमबीए एंट्रन्सची तरी तयारी होऊन जाईल. ठीक आहे. चल इथे सांगा. आता या फॉर लूप मध्ये बघा, एन इनिशियलाइज टू किती होतोय, 9. आता प्रत्येक इटरेशनला ना काय होत आहे, एन एकदा इथे सबट्रॅक्ट होतोय आणि इथे पण, म्हणजे प्रत्येक इटरेशनला तो 2दा सबट्रॅक्ट होतो. प्रत्येक का, आणि तो सुरूच ऑडनी झाला. आणि ऑड मध्ये जेव्हा 2 सबट्रॅक्ट होतात प्रत्येक वेळेला, तर त्याच्या लाईफ मध्ये 0 कधी येणारच नाही. काय वाटतं बघा, 9 आहे तर 9ला 2नी सबट्रॅक्ट केलं किती होईल, 7. 2नी का, एकदा इथे सबट्रॅक्ट आणि एकदा इथे. पहिल्यांदा एन किती आहे, 9. इज 9 नॉट इक्वल टू 0, आत ये. एन प्रिंट करून टाकेल. किती प्रिंट करणार, आणि मग मायनस मायनस म्हणजे 8, आणि इथे आल्यावर 7, आणि इथे इज 7 नॉट इक्वल टू 0, आत येईल, 7 प्रिंट करणार आणि मग 6 बनवणार आणि मग 5 बनवणार. मग बघा ना, ऑडला जेव्हा 2नी सबट्रॅक्ट करता तर त्याच्या लाईफमध्ये 0 कधी येणारच नाही. नंतर तो 5 होतो, मग नंतर तो 3 होतो, नंतर तो 1 होतो, नंतर -1 होतो. कारण तो नंतर 2नी सबट्रॅक्ट होतो ना. मग 1 1नी सबट्रॅक्ट झाला 0, आणि 0 1नी सबट्रॅक्ट झाला -1. मग त्याच्या लाईफमध्ये कधीच काय येणार नाही. तो विल इट प्रिंट इनफायनाईट. हा लूप इन्फायनाईट मध्ये अडकणार का, मग -1 होतो, मग -3 होतं, मग -5 होतं, असं चालत जातं. क्लिअर. मग कधीतरी ते परत रिसेट होत जातं, पण काय होणारच नाही, 0 येत नाही. ठीक आहे. तो व्हॉट विल बी द आउटपुट फॉर दिस एक्झाम्पल. म्हणजे कधी कधी काय करायचं, ते असं ट्रेस करत बसायचं नाही. खूप लोक काय करतात, मग ते इनिशियल मध्ये चेक करतील, मग मायनस, सगळं ट्रेस नाही करायचं. आपलं मॅथमॅटिक्स नॉलेज वापरायचं. मॅथमॅटिक्स म्हणून का महत्वाचं आहे, का मी घुमून फिरून परत तिथेच येतो आणि सांगतो की प्रत्येक गोष्टीला काय सपोर्ट सिस्टम आहे. मॅथ्स इज अ सपोर्ट सिस्टम. आणि प्रत्येक गोष्टीला ते लागणार आहे ना. तुम्ही बघा, जर तुम्ही पैसा खूप कमवताय पण मॅथ्सच येत नाही तर ते मॅनेज कसं करणार ना. म्हणजे कोणी तुम्हाला उल्लू बनवून चाललंय तर कळेल कसं. तर जो मॅथमॅटिक्स मध्ये हुशार असतो त्याला माहिती असतं माझं कुठे किती, मी कोणाला किती दिलंय, कुठे मी काय इन्व्हेस्ट केलंय, किती पर्सेंटेज परत येत आहे मला, मी किती टॅक्स मध्ये देतोय. तर हे सगळं कॅल्क्युलेशन त्यालाच जमेल ना ज्याचं ते बरोबर आहे. तर मॅथमॅटिक्स हा फार महत्वाचा पार्ट आहे लाईफचा. लाईफमध्ये ज्याला मॅथ्स नाही आवडत त्यांना कोपऱ्यापासून नमस्कार. क्लिअर. म्हणजे कसं तुम्ही करणार आयुष्यात पुढे, कसं करणार, तर इथपर्यंत क्लिअर आहे, राईट. तर नॉर्मली मी काय म्हटलं, तेवढं चेक करण्यापेक्षा काय करा, आपला एक मॅथमॅटिकल कॉमन सेन्स की ऑडनी सुरू झालाय आणि नेहमी 2-2दा कमी होत आहे. तर मला सांगा, ऑड जेव्हा 2-2नी सबट्रॅक्ट झाला तर त्याच्या लाईफमध्ये कधीच काय येणार नाही, आणि जेव्हा तो 0 येणारच नाही तर हा लूप
कधी थांबणारच नाही, डायरेक्ट ऑप्शन इनफायनाईट. ठीक आहे, ओके. तर अजून एक्झाम्पल्स घेऊ थोडे. जितके तुम्ही आन्सर कराल तेवढं बेस्ट, तेवढे जास्तीत जास्त एक्सरसाइजेस आपल्याकडनं सॉल्व. ठीक आहे, ट्राय. आता इथे काय होईल, एक्झिक्युशनच्या वेळेला काही एक्सेप्शन थ्रो होईल का, म्हणजे रन टाइम एरर. रन टाइम एरर कधी येतो, जेव्हा तुमचा प्रोग्राम सगळा सिंटॅक्टिकली बरोबर आहे तरी सुद्धा काही एक्सेप्शन अकर होतं. सिंटॅक्टिकली बरोबर आहे म्हणजे तुमचा प्रोग्राम काय आहे त्याच्यात काहीच ग्रामॅटिक मिस्टेक नाही आणि तरी सुद्धा काय आला एरर, तर समजायचं की तो रन टाइम एरर आहे. गेटिंग? रन टाइम एरर्सला एक्सेप्शन्स पण म्हणतो आपण. आता एक्झाम्पल देतो. सपोज तुम्ही लिहिलंय ए इक्वल टू बी डिवायडेड बाय सी. ठीक आहे, आणि बी आणि सी कीबोर्डवरनं घेतात. बी आणि सी ची व्हॅल्यू कोणाकडनं एक्सेप्ट केली आहे, कीबोर्ड स्कॅनएफ. पण ते अनप्रिडिक्टेड आहे ना की बी आणि सी काय देणार आहे युजर. स्कॅनएफनी कोणाला एक्सेप्ट केलं, बी ला आणि सी ला. पण तुम्हाला आधीच माहिती आहे का रे की बी आणि सी काय इनपुट देणार आहे युजर. नाही, ते अनप्रिडिक्टेड आहे. मग म्हणून हा प्रोग्राम सिंटॅक्टिकली बरोबर आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. पण एक्झिक्युशनच्या वेळेला जर युजरनी सी 0 इनपुट दिला, 0 इनपुट, तर तुम्ही डिवाइड बाय काय करायला चाललाय. आणि मॅथमॅटिकली पण तुम्हाला माहिती आहे की एनिथिंग डिवायडेड बाय 0 इज अनडिफाईन्ड, इन्फिनिटी असतं. तर कम्प्युटरचा आर्किटेक्चरच असा बनलाय की सीपीयू कधीच कशाचं डिव्हिजन करत नाही, डिव्हिजन बाय 0. त्याच्या आधीच काय थ्रो करतं, एरर, रन टाइम एरर, सेगमेंटेशन फॉल्ट येतो आणि मग तिथे एरर येईल की अरिथमेटिक एरर डिव्हिजन बाय 0 जाईल. क्लिअर? ठीक आहे, बरं. मी हिंट दिलेली आता, थोडीफार हिंट दिलेली आहे, त्याच्यावरनं तुम्हाला कळायला पाहिजे या प्रोग्राम मध्ये काय होत आहे. पहिलं मला सांगाल एनओ किती आहे आणि सी किती आहे. ओके, एनओ इज 10 and C is 5. Okay. ठीक आहे, तर टेल मी फर्स्ट टाइम एनओ इज हाउ मच, 10 and C is how much, 5. तो 10 डिवायडेड बाय 5 किती येईल, 2. क्वोशंट 2 होईल ना. मग एनओ मध्ये किती येईल, आता 2 होणार ना डिवाइड केल्यावर. ते डिव्हिजन झाल्यावर एनओ, नवीन एनओ किती होणार, 10 डिवायडेड बाय 5, 2. आणि मग इथे येणार. आता सी ची व्हॅल्यू किती आहे, 5. इज इट नॉन झिरो, म्हणजे ट्रू आहे ना. सी किती आहे, 5, मग तो नॉन झिरो आहे. ट्रू असल्यामुळे वर येईल, पण जायच्या आधी तो मायनस करून जाणार. हा, म्हणजे वर येताना तो सी किती असणार, 4 असणार. आणि एनओ किती आहे, आता एनओ 2 आहे ना. मग मला सांगा 2 डिवायडेड बाय 4, 0. क्वोशंट 0. मग आपला नवीन एनओ किती होतो, बरोबर. आणि मग सी किती आहे, सी किती झालेला आहे,
तो आता 4 होता, पण मग ते ट्रू असल्यामुळे वर येताना 3 असं करत करत कधीतरी सी 1 असेल ना, 1 तर 1 काय आहे? ट्रू. 1 ट्रू आहे तर वर येईल, पण येताना तो काय घेऊन येणार? पोस्ट डिक्रीमेंट आहे ना, प्रॉब्लेम तो आहे. प्री डिक्रीमेंट, पोस्ट डिक्रीमेंट. तर सी जेव्हा काय असणार 1 तेव्हा वर तर येणार, कारण सी ट्रू असल्यामुळे वर येईल, पण येताना 1च घेऊन येणार का तो डिक्रीज झालेला असेल? आणि तेव्हा सी किती असेल? एनओ मे बी 0 झालेला आहे, जाऊ दे, पण डिनॉमिनेटर किती झाला आता? आणि एनिथिंग डिवायडेड बाय 0 इज अ एरर, म्हणजे डिव्हिजन बाय 0 एरर आहे. पण ती एरर कंपायलर देतो का रन टाइम येणार? कंपायलरला माहित नाहीये ना की ते किती इटरेशन्स. कंपायलर फक्त या कोडचं काय चेक करणार आहे? सिंटॅक्स. इज कंपायलर गोइंग टू परफॉर्म दीज इटरेशन्स? हे इटरेशन्स कंपायलर परफॉर्म करतं का रन टाइम सीपीयू परफॉर्म करणार? सीपीयू एक्झिक्यूट करणार आहे. कंपायलर फक्त तुमच्या कोडचं काय चेक करतं आणि त्याला कशात कन्वर्ट करतं? मशीन कोड. आणि मग तो मशीन कोड खरा कोण रन करतो? सीपीयू. कळत आहे ना? मग एक्झिक्युशनच्या वेळेला तुमची सी ची व्हॅल्यू किती होते? 0. आणि म्हणून तो डिव्हिजन बाय 0चा एरर येतो. आणि डिव्हिजन बाय 0चा एरर कंपाईल टाइम येतोय का रन टाइम? आणि म्हणून इथे ते रन टाइम एरर. तुम्ही करून बघा, डेव सी प्लस प्लस मध्ये पण करून बघा की अगदी साधासा प्रोग्राम तुम्ही काय ट्राय करा. इवन तुम्ही ऑनलाईन जीएनयूचे कंपायलर्स वापरलेत तर त्यात सुद्धा येईल. ठीक आहे. सी आता इथे मी अगदी सिंपल एक्झाम्पल देतोय. पर्सेंटेज डी 5/0 किंवा ए बाय बी, आणि इकडे ए आणि बी असे व्हेरिएबल आहेत. मी त्या दोघांना स्कॅन करतोय. %d %a %b. कळतंय का रे? अगदी सिंपल एक्झाम्पल. तर 2 व्हेरिएबल्स मी युजरकडनं घेतोय आणि त्याचं कोशंट प्रिंट करतोय. आता कंपाईल केल्यावर काही प्रॉब्लेम येणार आहे का? काहीच नाही, कारण सिंटॅक्टिकली सगळं फाईन आहे. आता मी 2 नंबर्स दिले 8 आणि 2, तर काही प्रॉब्लेम नाही. 8 डिवायडेड बाय 2 कोशंट 4 प्रिंट. पण मला सांगा, जर मी इनपुट 8 आणि 0 दिला, आला तर तिथे गणलंय, म्हणजे ते ऍक्च्युली काय आलाय? एरर, एक्सेप्शन थ्रो. तो एक्सेप्शन थ्रो झाला. 8 आणि 0 डिव्हिजन बाय 0 चा काय येतो? एरर. पण आता हा एन्व्हायरमेंट दाखवत नाहीये डेव सी प्लस प्लस. त्याच्या जागी जर आपण ऑनलाईन कंपायलर मध्ये केलं असतं, कारण ऑनलाईन सी कंपायलर्स हे लिनक्सचे ओपन सोर्स कंपायलर्स असतात. तोच कोड घेतो, फक्त इथे पेस्ट करतो. ठीक आहे. सी, and now if I give input as 8 and 0, ठीक आहे. इथे पण ते काहीच आउटपुट देत नाही, पण ऍक्च्युली काय जनरेट झालेला असतो? एक एरर. क्लिअर? डिपेंडिंग ऑन व्हॉट द कंपायलर. म्हणजे काही कंपायलर्स काय थ्रो करतात, म्हणजे ते वॉर्निंग्स किंवा वॉर्निंग्स नाही देणार, ते रन टाइमच काय देतात, असं सेगमेंटेशन फॉल्ट येतं. म्हणजे तुम्हाला ना प्रॉपर लिनक्स एन्व्हायरमेंट मध्ये जाऊन जीसीसी नी करून दाखवायला पाहिजे. जो मी तुम्हाला अगदी फर्स्ट सी प्रोग्राम लिनक्स मध्ये करून दाखवला, आठवत आहे ना? सगळ्यात पहिला प्रोग्राम मी उबंतू मध्ये माझ्या जीसीसी करून दाखवला होता ना. फर्स्ट जो प्रोग्राम आपण घेतला, ज्याचे मी टूल चेंज करून दाखवले होते त्यावेळेला, नाही जीसीसी कमांड वापरून. त्या एन्व्हायरमेंट मध्ये जा, तुम्हाला प्रॉपर कळेल.
आता एका एक्झाम्पल एकदा मी एक दाखवेन ते, किंवा आता बघूया आपण पटकन किती वेळात स्टार्ट होत आहे माझा व्हर्च्युअल बॉक्स. मी व्हर्च्युअल मशीन टाकलेलं आहे. मल्टिपल ओएस ट्राय करायला पाहिजे तुम्ही लोकांनी. यू शुड स्टार्ट. फक्त विंडोजवर नाही, कारण इन इंडस्ट्री मेनी प्लेसेस दे डू वर्क ऑन युनिक्स. खूप सारे कंपन्या लाईक ॲमडॉक्स वगैरे ऐकलं असेल, सायबेज आहे, त्यांचं तर रिक्वायरमेंटच ते आहे की युनिक शेल स्क्रिप्ट यायला पाहिजे, युनिक शेल कमांड, कारण त्यांचे सगळे सिस्टम्स कशावर चालतात, युनिक्स बेस्ड. दे डोंट वर्क ऑन विंडोज. क्लिअर? आपण एक फर्स्ट प्रोग्राम घेतला पण होता, मला आठवत आहे ना, ह्याच उबंतूच चालू केलं होतं. मग त्यात मी तुम्हाला ते टूल चेन्स दाखवले होते ओपन करून. मी प्रत्येक बॅचला घेतो, पण तुम्ही ते विसरून जाता. ते सगळं इतिहासात जमा होतं सगळं, की नाही. आपण एक फोल्डर पण तयार केला होता बघा. मला असं वाटतंय बघा, सी प्रॉक्स किंवा ITP, ITP सी प्रॉक 1, ITP सी प्रॉक 2 बनवलेले आहेत ते फोल्डर. त्यात तुम्हाला मी ते प्रत्येक इंटरमिडिएट स्टेप्सच्या ज्या फाईल बनतात, ती .i फाईल, ती .s फाईल, ती असेंब्ली फाईल ओपन करून पण दाखवली होती. क्लिअर? बर, असो. ITP मध्ये जाऊ आपण. इथे test.c घेऊया. ठीक आहे. GCC test.c. There is the division by 0. जर म्हणणं ते चुकीचं आहे, आणि जर ते व्हेरिएबल्स घेऊन केलं असतं तरी पण येईल. A, B, scanf, %D, %T, %A, %B, आणि ते A by B करतो. ठीक आहे. आता ./a.out इथे 8 आणि 0 लिहा. आलं? मला हे सांगायचं होतं की हे कोरडम्प येतं, हे एक्सेप्शन्स, आणि हे सी मध्ये हे एक्सेप्शन्स पण ट्रॅप करता येतात. त्यासाठी सिग्नल्स कोडिंग असतं. ज्यांनी OS शिकले असतील व्यवस्थित, त्याच्यात त्यांना माहिती असेल. OSचा एक सब्जेक्ट पण बऱ्याच लोकांना असतो, त्यात त्यांनी सिग्नल्स आणि मग ते कसे स्वतःचे सिग्नल्स हँडल करायचे. ठीक आहे, तर कळलं ना मला सांगायचं काय. तर हा झाला काय एरर? रन टाइम एरर. इज इट अ कंपाईल टाइम एरर? हा रन टाइम आहे. आणि ते रन टाइम एरर काय सांगताय? फ्लोटिंग पॉइंट एक्सेप्शन कोरडा. कारण तुम्ही डिवाइड बाय काय करायला चालला? 0. असे प्रत्येक लँग्वेजेस काय थ्रो करतात, त्यांच्या त्यांच्या वेनी ते एरर्स असतात. जसं पायथन असेल तर तिथे डिव्हिजन बाय 0 एरर येतं. जावा आहे तर त्यांच्याकडे अरेथमेटिक एक्सेप्शन येतं. असे प्रत्येक लँग्वेजनी आपला सिस्टम बनवून ठेवलेला. तर इथे रनटाईम एरर काय येतं हे कळलं, कारण कधीतरी एक सिच्युएशन येते जेव्हा सी किती झालेला असतो. बघा, जेव्हा C1 झालेला असतो तेव्हा तो ट्रू आहे, पण वर येताना तो डिक्रीज झालेला आहे, पोस्ट डिक्रीज. तर 1 म्हणून वर येईल, 1 म्हणजे ट्रू, वर येतो, पण वर येताना तो C किती झालेला आहे, आणि मग तुम्ही NO ला कशाने डिवाइड करायला चालला, आणि म्हणून काय येणार? तो फ्लोटिंग पॉइंट एक्सेप्शन कोरडम्प येतो. ठीक आहे, ओके. रूल कळला. हा वाला एक्झाम्पल, हा एक लूप मध्ये स्विच केस बघूया.
ठीक आहे, चेक करा कसं होईल. केसेसमध्ये ब्रेक नाही ते पण समजून घ्या. ओके, पहिला एक सांगाल, आय इनिशियली किती आहे? 0 आहे, राईट. आय 0 आहे. इज 0 लेस दॅन 20? आय इक्वल टू 0. इज 0 लेस दॅन 20? येस, आत येईल. तो 0 स्विच केसला पास होईल, बरोबर. जर इट पास दॅट 0 टू स्विच केस, मग केस 0 ला जम्प होईल ना. आय 0 असल्यामुळे केस 0 मॅच होईल ना. मग आय 5 नी वाढतंय, पण ब्रेक नसल्यामुळे फॉल थ्रू होऊन खाली येईल का? तो अजून 2 नी वाढेल. ब्रेक नसल्यामुळे अजून खाली येईल, अजून 5 नी वाढेल. किती होईल? 12. परत ब्रेक नसल्यामुळे खाली येईल आणि काय? 4 नी वाढेल. किती होईल? 16. पटतंय का रे? पहिल्यांदा आय किती होता? 0. 0 लेस दॅन 20? यस, आत आला. स्विच 0, केस 0 ला आला. केस 0 मध्ये आय कितीनी वाढवला? 5. तर 5 झाला. ब्रेक नसल्यामुळे फॉल थ्रू होईल, मग 2 नी वाढेल. 7. ब्रेक नसल्यामुळे परत फॉल थ्रू, 5 नी वाढेल. 7 प्लस 5 12, बरोबर. आणि इथे पण ब्रेक नसल्यामुळे डिफॉल्ट आय प्लस इक्वल टू किती? 4. मग किती होणार? 16. आणि मग ब्रेक. ब्रेक म्हणजे फक्त स्विच केसच्या बाहेर पडेल, स्विच केसच्या बाहेर पडणार आणि आय प्रिंट करणार. आता आयची व्हॅल्यू किती आहे? 16. आय 16 झालं. मग फॉर लूप कडे येईल का? हे प्रिंटएफ झाल्यावर फॉर लूपच्या आय प्लस प्लस ला येणार. किती होणार? 17. मग सांगा, इज 17 लेस दॅन 20? 17 लेस दॅन 20? यस. स्विच केस, केस 17, स्विच 17. 0 1 5 मॅच नाही, मग डायरेक्ट इथे येईल आणि आय 17 प्लस 4 21 करेल, बरोबर ना. 21. ब्रेक इथे येईल. आता आय प्रिंट होईल किती? 21. 21 प्रिंट झाल्यावर इथे आला आय प्लस प्लस 22. इज 22 लेस दॅन 20? नो. फॉर लूप स्टॉप. मग या फॉर लूपने फक्त 2च आउटपुट दिलेत, एक 16 आणि एक 21, राईट. त्याच्या ऑप्शन्स बघूया आपण. ठीक आहे, सांग आहेत का असे ऑप्शन्स? पहिलं तर कंपायलर एररचं चान्सेस नाही आहे आणि 4 आउटपुट येणारच नाही, कारण हा पूर्ण लूप 2च इटरेशन चालतोय. 2 इटरेशन नंतर ती कंडिशन काय होतीये? फॉल्स. पहिल्या इटरेशनच्या वेळेला 0 प्लस 5 5, 7, मग 7 प्लस 5 12, 12 प्लस 4 16. म्हणजे पहिल्या इटरेशन मध्येच ते किती झालं होतं? 16. आणि मग इकडे येऊन 70 आणि पुढच्या इटरेशनला इथे आलंच नाही, इथे आलं नाही, इथे नाही, डायरेक्ट इथे 21 झालं. आणि तिसऱ्या इटरेशनला आलाच नाही का? कारण कंडिशनच काय झाली आहे? फॉल्स. मग हे 2च आउटपुट आले ना, 16 आणि 21. पटतंय का रे? शुअर? ओके. एक अजून एक घेऊया लास्टचा आणि मग थांबूया. ऑप्शन्स पुढे आहेत. पहिले आपण याचं पॉसिबल आउटपुट काय येईल ते आपणच शोधूया आणि मग ऑप्शन्स मध्ये चेक करूया. तिन्ही पार्ट्स बघा, इनिशियलायझेशन पार्ट, कंडिशन पार्ट आणि इन्क्रीमेंट डिक्रीमेंट. इन्क्रीमेंट डिक्रीमेंट मध्ये पण लॉजिकल अँडिंग लिहिलंय. ठीक आहे, बर. पहिलं मला सांगा, पहिला हा प्रिंटएफ होईल का? फॉर लूपच्या लाईफ मध्ये हा पहिला पार्ट एक्झिक्यूट होतो ना, म्हणजे हे आउटपुट येईल का? फर्स्ट. क्लिअर झालं.
त्याच्यानंतर ह्या कंडिशन चेकिंगला येणार का? ओके, पण कंडिशन चेकिंग मध्ये पण बघा काय, आय लेस देन 2, आय किती आहे 0, इज 0 लेस देन 2 आहे ना. आणि एंडिंग मध्ये जर पहिलं ट्रू आहे तर दुसरं पण चेक करावं लागेल ना. मग सेकंड पार्ट काय, प्रिंट एफ. ते प्रिंट एफ पहिलं प्रिंट करून घेईल सेकंड, आणि न्यू लाईन, हे पण न्यू लाईन, हे पण न्यू लाईन. आता मला सांगा सेकंडनी किती कॅरेक्टर्स प्रिंट केले, 4 ना. तो काउंट पण येईल ना 4, आणि हे तर ऑलरेडी 0 लेस देन 2 होतच ना. 0 लेस देन 2 चा आन्सर किती आलं, 1. आणि प्रिंटएफनी प्रिंट करून झाल्यावर काय आणलं, 4. मग एंडिंग मध्ये सांगा नॉन झिरो अँड नॉन झिरो 1 म्हणजे ट्रू. तर आत येणार, बॉडी मध्ये येणार, काय करणार, स्टार. ते झाल्यानंतर इकडे येणार ना इन्क्रिमेंट डिक्रिमेंटला, आय ला किती बनवणार, ठीक आहे, प्लस प्लस आय, आय 0 आहे, प्री इन्क्रिमेंट आहे, किती बनवलं 1, आणि 1 काय आहे नॉन झिरो, म्हणून इकडे येणार. हा प्रिंटएफ पण परफॉर्म होणार, विल इट परफॉर्म दॅट प्रिंटएफ, दॅट इज थर्ड, ठीक आहे. पण या प्रिंटएफनी प्रिंट करून काही का असे ना, हे काही कंडिशन चेकिंग नाही होत आहे ना इफच्या म्हणजे सॉरी त्या फॉरच्या मध्ये, हा तो अपडेशनचा पार्ट आहे. म्हणजे हे काही काय येईना ते प्रिंटएफ प्रिंट करून झालेलं आहे. क्लिअर? का आलो आपण ह्या प्रिंटएफला, कारण त्याच्या आधीचा पार्ट काय येत होता, ट्रू, तो 1 येत होता. आता मला सांगा हे झाल्यावर परत मधल्या पार्टला येणार का, will it come again back to the middle part? Tell me guys. हे झालं, थर्ड प्रिंट झालं, हे दोन्ही टोटल केलं तर काय येत आहे, ते ट्रू. पण ते काही काही येईना आपल्याला, ह्याच्याशी काही संबंध नाही, कारण तो अपडेशनचा पार्ट आहे. हा महत्वाचा आहे, मधला पार्ट. हे प्रिंट झाल्यानंतर परत मधल्या पार्टला येणार का, आणि आय किती आहे त्यावेळेला 1, इज 1 लेस देन 2, 1 लेस देन 2 म्हणजे ट्रू. परत प्रिंटएफ काय करेल, सेकंड, आणि त्यांनी 4 रिटर्न केलं. मग मला सांगा 1 अँड 4 किती होणार, 1च. मग परत बॉडी मध्ये येणार, काय प्रिंट करणार, स्टार. मग परत इथे येईल, आय किती बनवून टाकेल 2, आणि मग हा प्रिंटएफ प्रिंट करेल किती, थर्ड. आणि त्याच्यानंतर परत मध्ये येईल का चेकिंगला, पण मध्ये जेव्हा चेकिंगला येईल तेव्हा मला सांगाल ही वाली जी कंडिशन आहे ती फॉल्स येते ना, आय 2 झालेला आहे, इज 2 लेस देन 2, 2 लेस देन 2 नो, 0. मग एंडिंग मध्ये सांगा जर पहिला 0 म्हणजे सगळं 0, फॉर लूप थांबला. मग आतापर्यंत ह्या फॉर लूपनी काय काय प्रिंट केलंय, फर्स्ट सेकंड स्टार, थर्ड सेकंड स्टार, थर्ड. ओके, so let's see, do we have such option? तसा ऑप्शन आहे का, आहे फर्स्ट सेकंड स्टार, थर्ड सेकंड स्टार, थर्ड, डी सी काय, डी आहे ना, नाही बी, बी फर्स्ट सेकंड स्टार, थर्ड सेकंड स्टार, थर्ड. तो इट इज ऑप्शन नंबर. ओके, इथपर्यंत क्लिअर, दॅट्स ऑल. मग आता आजला एवढंच आहे ना, नाहीतर अजीर्ण होईल, ऍसिडिटी होईल. खूप जास्त खाल्लं की कसं होतं ना तसं, म्हणजे काही खाल्लं नाही तरी पण, म्हणजे माणसाने काहीच खाल्लं नाही तरी ऍसिडिटी होते, आणि खूप लिमिटच्या बाहेर खाल्लं तरी ओक्साबोक्षी होते. म्हणून लिमिटमध्ये. आजला एवढंच, बास झालं. क्लिअर?